हॅलो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मी प्रियंका अगदी मनापासून स्वागत करते आहे। कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असाल अशी मी आशा करते। तर आज मी लवकर आलेली म्हणून म्हटलं आईला डीमार्टला घेऊन जाऊया, कारण आईने जळगावचा डीमार्टच बघितलेला नाही, वलसाडचा डीमार्ट आईने बघितलेला आहे। पण जसा आता जळगावमध्ये भरपूर वर्ष झाले डीमार्ट ओपन झालेला आहे, पण आई अजूनही तिथे गेलेली नव्हती, म्हणून म्हटलं की चल घराच्या जवळ आहे तर चल मी घेऊन जाते तुला आज। तर तिथे गेल्यानंतर भांडे वगैरे हे पाहण्यात कसं लेडीजचं लक्ष जास्त जातं, तर मलाही आवडत होतं। आई फक्त भांडे बघत होती आणि छान डीमार्टचे काही भांडी छान असतात, पण काही भांडी क्वालिटी वाईज असतात। पण मग कुकर वगैरे छान होता। मग त्याच्यानंतर आम्ही क्रॉकरी सेक्शनमध्ये गेलो, तर तिथे कप वगैरे घेतले। कुठले कप घेतले आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवते। हे डबे ना खूप जास्त आवडले आम्हाला आणि 99ला 3 होते, पण मग म्हटलं घेतले पण नंतर ना काय झालं, डाऊट यायला लागला की याचं झाकण कसं आहे, ॲक्च्युली वरच्यावर आहे की पॅक बसणार आहे, म्हणजे एअरटाईट आहे। पण मग म्हटलं नको, जर एअरटाईट नसलं तर उगाच वेस्ट होतील, म्हणून मग राहू दिले। त्याच्यानंतर आम्ही थेट आलो इकडे चप्पल सेक्शनला, शूज आणि चप्पल सेक्शनला, कारण मला घ्यायची होती पावसाळी सँडल किंवा चप्पल। पण प्रॉब्लेम असा झाला, जे मला आवडत आहेत हे डॉटवाले, तर ते फाटलेले होते आणि बाकीचे मग खूप हिलचे होते, ते मला नको होते। मग मी कॅन्सल केलं। आईला म्हटलं जाऊ दे, मार्केटला जाऊन घेईल, फुले मार्केटला बघू म्हटलं। त्याच्यानंतर आम्ही आलो लहान मुलांच्या कपड्यांकडे, गर्ल्सच्या, आणि बापरे आईला तर निधीसाठी असं झालं होतं किती कपडे घेऊ आणि किती नाही। आईने जवळजवळ अर्धा तास इथे थांबवलं आणि इतके खालचे कपडे काढून सुंदर सुंदर कपडे आईने काढलेले आहेत, तर ते घेतले। त्याच्यानंतर भरपूर वेळ आम्ही तिथेच होतो आणि मग फायनली आम्ही 5:30 गेलेलो, 7:30ला घरी आलो। त्याच्यानंतर आलो आणि थेट स्वयंपाकाला लागलो। आई स्वयंपाक म्हणजे आई भाकरी करत होती, खिचडीचा बेत होता, पण म्हटलं नको अंडा भुर्जी करूया। माई म्हटले बारीक बारीक छान भाकरी करते, तोपर्यंत तू भुर्जी कर। तर मी ठेचा घातलेली भुर्जी बनवते, अगदी साधी, मसाले अजिबात नसणार आहे आजच्या भुर्जीमध्ये। तर त्याचीच रेसिपी आता तुमच्याबरोबर शेअर करते आहे। ठेच्याची ही भुर्जी आहे। तर बारीक कांदा हा आईने कापून दिलेला, तर हा जो कांदा आहे ना मस्त बारीक कापून घ्यायचा आणि तेलामध्ये ना सगळ्यात आधी कांदा टाकायचा कढईमध्ये। तेल तापल्यानंतर कांदा टाकला, त्याला लालसर होऊ दिलं की मग तो छान शिजतो। आणि बघा आईची जी भाकर आहे ती एकदम छान फुगली, अशी फुटबॉलसारखी, म्हणून म्हटलं थोडंसं तुमच्याबरोबर शेअर करावं। तर इकडे ना कांदा छान लालसर मऊसूत झाला। आता टोमॅटो जो होता तो कच्चा असल्यामुळे आधी मी टोमॅटो टाकला। टोमॅटोसुद्धा छान शिजू द्यायचं आहे, कारण जर कच्चा टोमॅटो जर नाही शिजला तर ते दातात अडकतं त्याचं साल, आणि थोडा आंबटपणा जास्त लागतो अंडा भुर्जीमध्ये, तो आंबटपणा नकोसा वाटतो, म्हणून मग त्याला छान झाकण ठेवून शिजू द्यायच्या दोघं गोष्टी, कांदा आणि टोमॅटो। आणि त्याच्यानंतरच मग ठेचा टाकायचा सगळ्यात शेवटी। आता ठेचा कसा मिरच्या भाजून घेतलेल्या असतात, त्यामुळे त्या तेलात इतक्या जास्त तळल्या जाण्याची काही गरज नसते, त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी याच्यामध्ये ठेचा टाकला तरी चालतो। हे सगळं जिन्नस एकत्र करून घ्यायचं आणि अजून साधारणतः 5-10 मिनिटासाठी हे व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे, म्हणजे तिघं आहे ना व्यवस्थित एकजीव होऊन जाता आणि त्यांचा जो रस कसा आहे एकत्रित झाल्याचा तो मस्त असा उतरत असतो। आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने पुन्हा ते ओपन करून बघायचं, बऱ्यापैकी ते सगळं एकजीव झालेलं असतं। त्याच्यानंतर याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्याला घालायची असते ती म्हणजे हळद, आणि बाकी कुठलाच एक्स्ट्रा मसाला मी नाही घालणार। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही धना पावडर घालू शकतात, किंवा मग गरम मसाला, कांदा लसूण मसाला, जो कुठला मसाला, अंडा भुर्जी मसाला असेल तुमच्याकडे तर तो सुद्धा तुम्ही, किंवा नॉनव्हेजचा जो चिकन मसाला, चिकन ग्रेव्ही मसाला मिळतो ना तो सुद्धा तुम्ही टाकू शकतात, छान चव येते। पण मला साधी भाजी होती। पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जितकं साधं आपण खातो ना तितकं आपल्या शरीरासाठी चांगलं असतं, हलकं फुलकं आणि साधं खाणं बेस्ट असतं, म्हणून मग म्हटलं की मसाले विरहित आपण हे बनवून घेऊया। तर हे सगळं हळद मीठ टाकून झाल्यानंतर व्यवस्थित एकत्रित करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग एक जी अंडी होती, म्हणजे अंदाजानुसार बनवायचं आहे ना, तर मग त्या हिशोबाने अंडी फोडून त्याच्यामध्ये टाकते। सगळे अंडी फोडून टाकून झाल्यानंतर व्यवस्थित सगळं एकत्रित करून घ्यायचं आणि जो पिवळा
बल्क असतो ना याच्यातला अंड्यातला, तो भाग व्यवस्थित एकत्र करायचा. तो लवकर एकत्र होत नाही आणि साधारणतः 5 ते 10 मिनिटांनंतर हे सगळं व्यवस्थित शिजलेलं असतं. हे शिजल्यानंतर एकत्रित करून घ्यायचं आणि असं ठक 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 करून म्हणजे सरोट्याच्या मदतीने पूर्ण जी भुर्जी ना ती मस्त अशी बारीक करून घ्यायची. त्याच्याशिवाय आपल्याला भुर्जीवाला फील येत नाही असं मला वाटतं. म्हणजे बाहेर तुम्ही बघितलं असेल ना, ते भुर्जीचा स्टॉल असतो, तिथे लोक सरोट्याने ते असं ठकठक करतात. ती भुर्जी एकदम टेस्टी लागते. तशीच आपली घरची भुर्जी देखील अगदी टेस्टी लागते. म्हणून असं ठकठक करून घ्यायचं आणि छान मस्त इथे भुर्जीचा जो ॲरोमा आहे तो संपूर्ण घरभर पसरतो आहे. सगळ्यात शेवटी याच्यामध्ये टाकायची कोथिंबीर आणि बस जेवायला घ्यायचं. पोट भरून जेवण होतं. पोळी भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही पाव ब्रेडबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगाल की ही जी अंडा भुर्जी आहे, सिंपल साधी मसाला विरहित भुर्जी तुम्हाला आवडली की नाही. आत्ता याच्यानंतर आम्ही लगेच जेवणाला बसणार नाही आहोत. तर डीमार्टमधनं काय काय शॉपिंग करून आणलेली आहे मी आईने 2 तास घालवून, ते तुम्हाला दाखवायचं आहे. सो स्टे ट्यून विथ मी. कुठेही जाऊ नका, पुढे पहा. तर बघा, इथं आईला म्हटलं तू दाखव आज, मी काही ट्रायपॉड लावत नाही. तर निधीसाठी कपडे घेतले कारण जास्त वेळ त्यात गेला म्हणून सगळ्यात आधी ते दाखवते आहे. तर हे जे स्वेटशर्ट टाईप आहे ते मला खूप आवडलं. ॲक्च्युली त्याचा रंग मला खूप आवडला. निधीला खूप उठून दिसेल म्हणून ते एक घेतलं. त्याच्यानंतर हे एक डेली वेअरसाठी कॅज्युअल मी टी शर्ट घेतलेलं आहे. तिच्यासाठी छान दिसेल तिला. हे आईने पसंत केलेलं आहे. मी फक्त ते एक पसंत केलं. बाकी जे टी शर्ट पॅन्ट आहे ना ते आईने घेतलं. तर हे एक टी शर्ट घेतलेलं आहे. हे याचा रंग आणि याच्यावर जे काही सन आणि क्लाउड यांचं कॉम्बिनेशन आवडलं म्हणून हे घेतलं. त्याच्यानंतर ही एक पायजमा टाईप पॅन्ट घेतलेली आहे. तिला आता नॉडच्या पॅन्ट लागतात कारण की तिची हाईट आणि कमर मॅच होत नाही. त्याच्यामुळे मी आधी सांगितलं तुम्हाला तशाप्रमाणे कपडे तिच्यासाठी घेतले. त्याच्यानंतर ही खाण्यासाठी आता आईचे उपवास वगैरे आहेत म्हणून चिक्की, साबण संपले होते म्हणून तेही घेऊन घेतले लागोहात. त्याच्यानंतर थोडासा तांदूळ घेतला कारण इंद्रायणी मला भरपूर दिवसांनी इथे दिसलेला होता. मिरची संपलेली होती ती घेतली आणि पंपकिन सीडला ऑफर असल्यामुळे मी आज पंपकिन सीड घेतला. नाही तर असं मी पंपकिन सीड वगैरे घेत नाही. आणि ह्या ज्या लाल मिरच्या आहेत ना, काय नाव यांचं, तेजा म्हणून नाव होतं यांचं, मिरची तेजा. तर ही मी घेतली कारण मसाली भाजी बनवण्यासाठी कामी येतात. आणि हे पॉपकॉर्न आहेत. तर हे पॉपकॉर्न डीमार्टचे पॉपकॉर्न खूप छान लागतात, चीज पॉपकॉर्न, म्हणून प्रत्येकदा गेलो की ते आम्ही घेऊनच येतो. 15 रुपयाला छान पॅकेट मिळतं. त्याच्यानंतर क्रॉकरीमध्ये हे कप घेतलेले आहेत. आईला खूप आवडलेत हे कप. त्या दोघांसाठी घेतले आईने, पप्पांसाठी आणि तिच्यासाठी हे कप घेतलेले आहेत आईने. आणि मी मगाशी म्हटली त्याप्रमाणे हे 2 कप घेतले. ॲक्च्युली कप भरपूर आहेत घरात पण मला हे कप ना खूप आवडतात म्हणून मग मी हे कप घेतले की म्हटलं ठीक आहे चला आता घेऊनच टाकू. 19 रुपयाला एक आहेत म्हणून. तर या सगळ्या वस्तू मी डीमार्टमधनं आज घेतल्या. मी आणि आईने 2 तास खर्च करून. पाहण्यात जास्त वेळ जातो, बाकी काही नाही. ऑफर वगैरे सगळं चेक करून घेतलं ना तर वस्तू व्यवस्थित येतात. मग खूप सारी शॉपिंग झाली ना आज डीमार्टला. भरपूर काही घ्यायचं होतं पण कसं हात आवरता घेतलेला बरा. डीमार्टला गेल्यानंतर खूप साऱ्या फालतूच्या गोष्टी पण आपल्या त्यात म्हणजे फालतूच्या म्हणण्यापेक्षा नको त्या गोष्टी येतो आणि खर्च जास्त होतो. म्हणून आम्ही तसं म्हणाल तर हे कप माझे एक्स्ट्राचे आलेतच आज. भरपूर कपचा सेट आहे पण मला हे 2 हवेच होते. आणि माझं पाहून आईने पण घेतले पण आईचे कसे आई बाबा दोघंच असतात मग त्यांच्यासाठी तिने घेतलेले आहेत. आणि बस बाकी निधीचे कपडे एक्स्ट्राचेच घेतले मी. बस बाकी एवढंच घेतलं. पण तरी आम्ही जवळजवळ 1.5 तास होतो कारण निधीचे कपडे बघण्यासाठी आम्हाला साधारणतः अर्धा तास आम्ही निधीचे कपडे शोधले. कारण तिथे ढीगचा ढीग असतो, तुम्ही आधी बघितलं असेल तर. आणि त्या ढीगमधनं एक कपडा आपल्याला शोधत बसायला लागतो कारण जसं पाहिजे तसं भेटलं पाहिजे. आता निधीचं हाईट जास्त, कमर छोटं, त्याच्यामुळे एज मॅच होत नाही. मग तिला त्या हिशोबाने कपडे बघावे लागतात म्हणून वेळ लागला. आणि त्याच्यानंतर आम्ही अजून भांड्यांच्या सेक्शनला, ते पण एक आपलं आवडतं ठिकाण असतं. लहान मुलांचे कपडे, आपले कपडे आणि भांड्यांचं सेक्शन हे प्रत्येक लेडीजच्या डीमार्टमधल्या म्हणा किंवा कुठल्याही मॉलमधल्या म्हणा, जिथे असं ग्रॉसरी वगैरेचा मॉल असतो तो डीमार्ट सारखा, तर तिथे गेल्यावर इथे आपल्याला जास्त वेळ लागतो इतर गोष्टींपेक्षा. तर तिथेच आम्हाला वेळ गेला आमचा भरपूर.
पण मग पटापट म्हटलं जाऊ दे, जे घ्यायचं आहे ते घेतलं गेलं. अजून भरपूर गोष्टी आवडत होत्या पण म्हटलं नको नको नको, खूप मनावर आवर घातलं की नको, सध्या आपल्याला ह्या गोष्टींची गरज नाही. आवडतात गोष्टी, खूप मनाला भावतात, पण त्या क्षणी डोक्यात विचारायला पाहिजे की खरंच हे आता तितकं गरजेचं आहे का. हाच विचार मी ठेवला. पण हे मला लागणार आहे, पुढे कशासाठी लागेल ते मी तुम्हाला नक्कीच सांगेल. व्हिडिओतच दिसणार आहे ते तुम्हाला, म्हणून मी ते घेतलं, कारण अपकमिंग व्हिडिओज त्याच्यासाठीच आहेत. तर म्हणून मी ते घेतलं आहे, बाकी एक्स्ट्रा मी काही घेतलेलं नाही. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी आता इथेच संपवते आहे, कारण भूक लागलेली आहे. स्वयंपाक तर झालं, तुम्ही बघितला. आता गरमागरम हे सगळं आवरून घेतो आणि गरमागरम मस्त भाजी भाकरी जेवतो आणि झोपतो, कारण उद्या परत स्कूल आहे माझी सकाळी. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. आणि पावसाचं बाहेर जास्त निघू नका. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस खूप सुरू आहे. आमच्या इकडे पण जळगावमध्ये जरी दुष्काळी भाग असला तरी रोज सकाळ संध्याकाळ पाऊस असतो. भलेही पूरस्थिती वगैरे निर्माण नाही आहे, जसं की मोठ्या सिटी कोल्हापूर, पुणे, मुंबई पूर्ण पाण्यात आहे, तर तसं काही नाही आहे इकडे. पण तरी सगळ्यांनी काळजी घ्या. पाण्या पावसाचं कारण नसताना बाहेर जाऊ नका, फिरायला निघू नका, कारण महाराष्ट्र सोडलं तर इतरही जे राज्य आहेत जसे की UP वगैरे झालं तर तिकडेही खूप पाणी आहे. त्याच्यामुळे काळजी घ्या, घरीच राहा. बाय बाय.